रेडियो सरहद। नमस्कार बालमित्रांनो, या कडक उन्हाळ्यात बसणारा चटका आणि शरीराची होणारी लाही यामुळे एका आईला आपल्या लेकराची वाटणारी काळजी ती आपल्या शब्दातून व्यक्त करत आहे. परंतु हा उन्हाळा इतका कडक असूनही त्या लेकरांना त्यांची सर्व शाळा इतकी प्रिय आहे की ते त्यांच्या भावना आपल्या शब्दातून त्यांच्या आईकडे व्यक्त करत आहेत. चला तर पाहूया निरागस मुलांची निरागस प्रतिक्रिया. आई, डबा दे ना ग लवकर. माझी बॅग सुद्धा भरून झाली. मला उशीर होतोय. माझी बस येईलच आता. आवर पटकन. बापरे, तुझं आवरून पण झालं? ऐक ना, मी काय म्हणते, आज नको ना जाऊ बाळा स्कूलला. किती गरम होतंय बाहेर. आजच्या दिवस थांबतेस का? आज काय झालं तुला? जेव्हा मला शाळेत जायचं नसतं तेव्हा तू बोलतेस की जा म्हणून. आज मला जायचंय तर तू बोलतेस की थांब म्हणून. असं का? तुझी काळजी वाटते ना गोपी, म्हणून सांगते. थांब ना, नको जाऊ आजच्या दिवस. अगं, तुला माहितीये का, आमच्या स्कूलमध्ये आमचे टीचर्स, काका, मावशी आमची खूप काळजी घेतात. आमचे स्पोर्ट्स गेम सगळे वर्गातच होतात. आम्ही वर्गाच्या बाहेर जातच नाही ग. त्यामुळे आम्हाला उन्हाचा त्रास होत नाही. आई, म्हणजे तू काय माझं ऐकणार नाही? किती हट्टीपणा करते. राहू दे ना आजच्या दिवस. अगं आई, तुला माहितीये का, आमच्या टीचर आम्हाला नवीन नवीन गेम्स मधून काहीतरी छान शिकवतात. अगं, विसरलेच. अगं, काल आमच्या टीचरांनी आईस्क्रीमच्या रिकाम्या डब्यापासून आम्हाला इन आणि आउट गेम शिकवला. मला तो खूप आवडला. आज सुद्धा मॅम काहीतरी छान शिकवतील. जाऊ दे ना. अगं आई, आणखीन एक. काल आमच्या टीचरांनी उष्णता कमी होण्यासाठी आपल्याला काय करणे गरजेचे आहे ते सांगितले. खरंच खूप छान. आता पाऊस पडला ना की आपण दोघी मिळून आहे ना खूप छान झाडं लावूया. आणि तू पण तुझ्या मैत्रिणींना सांगशील की झाडं लावायची म्हणून. आणि मी पण माझ्या मैत्रिणींना सांगणार आहे, झाडे लावूया आणि झाडे जगवूया. झाडांना घाला पाणी, ते वाढवतील पाऊस पाणी. उष्णता होईल कमी, वाढेल जीवन जगण्याची हमी. चला तर मित्रांनो, एकत्र करूया पर्यावरणाची रक्षा. यातूनच होईल जगाची सुरक्षा.